सिब्बल यांनी आयोगावरच हे आरोप केलेत की जी कागदपत्र सादर करण्यात आली होती आयोगाला ती त्यांनी पाहिलीच नाहीत असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। आयोग म्हणतो सर्व उपनेते नियुक्त केले मात्र ते निवडून आले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 33 पैकी 12 निवडून आले, बाकी नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाकडे सादर केलेली कागदपत्र ती दाखवण्यात आलेली आहे। आयोग म्हणतो उपनेते नियुक्त केले मात्र ते निवडून आले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाकडे सादर केलेली कागदपत्र आयोगाने पाहिलेली नाहीत असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। आयोग म्हणतात सर्व उपनेते नियुक्त केले मात्र ते निवडून आलेले आहेत आणि त्या संदर्भातली कागदपत्र आयोगाकडे सादर करण्यात आली होती मात्र आयोगाने ती पाहिली नाहीत असं कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। तर सुरत गुवाहाटीला गेले त्यानंतर मुख्यमंत्री झाले, आमच्याच पक्षातून आमची हकलपट्टी केली असं म्हणायचं का असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा वेगळा आहे मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झालेली आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोग म्हणतो सर्व उपनेते नियुक्त केले मात्र सर्व निवडून आलेले आहेत। आयोगाकडे सादर केलेली कागदपत्र आयोगाने पाहिली नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 23 तारखेला पत्र आलं, 25 ला निवडणूक झाली, 27 ला आयोगाला कळवलं असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झाली असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। 2018 मध्ये घटना दुरुस्ती केली त्यावेळेला देखील निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं होतं आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील झालेली होती, त्यामध्ये निर्णय घेण्यात आले होते असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी यापूर्वी केलाय। तर फेब्रुवारीत नेते बदलले गेले का, कोर्टाने हा प्रश्न उपस्थित केला। काही निवडले गेले तर काही नियुक्त केले असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय। 27 तारखेच्या पत्रात निवडून आलेले नेते नियुक्त केलेल्यांची माहिती असं कपिल सिब्बल म्हणाले। घटनेमधील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने विधिमंडळातील फूट ही पक्षातील फूट समजून निर्णय घेतला असंही सिब्बल म्हणाले। आयोगाचा निर्णय परिशिष्ट 15 पेक्षा विसंगत आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षात फूट पडलेलीच नाही कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद। सुरत गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय आणि त्यानंतर आमच्याच पक्षातून आमची हकलपट्टी केली असं म्हणायचं का असा सवालही कपिल सिब्बल विचारतायत। तर आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झालेली आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 नेत्यांची निवड झाल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 13 पैकी 9 निवडून आले आणि 4 नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 33 उपनेते त्यापैकी 21 निवडून आले आणि 12 नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ह्या नियुक्त्या झाल्या होत्या असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 नेत्यांची निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि या 13 पैकी 9 निवडून आले आणि 4 नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। 33 उपनेते त्यापैकी 21 निवडून आले आणि 12 नियुक्त केल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। नियुक्त केलेले आणि निवडून आलेले अशा दोन्ही प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची माहिती आम्ही दिली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आमची भूमिका अशीच आहे की आम्ही पक्ष घटना आयोगाला सादर केली होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झाली आहे असं देखील कपिल सिब्बल म्हणाले। आयोग म्हणतो सर्व उपनेते नियुक्त केले मात्र ते निवडून आले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने या ठिकाणी केलेला आहे। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील, कोर्टाने हा सवाल केलेला आहे। तर राजकीय पक्षाचा नेता वेगळा आणि विधिमंडळातला गटनेता वेगळा। तर नेता म्हणजे काय असा सवाल या ठिकाणी कोर्टाने केलाय। पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने कपिल सिब्बल यांना केलेला आहे। तर नेता हे पद पक्ष संघटनेमधलं आहे असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलंय। कोर्टाने हा सवाल उपस्थित केला, नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील, आणि यावर नेता हे पद पक्ष संघटनेतील असल्याचं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने केला, यावर नेता हे पद पक्ष संघटनेमधील असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय। तर शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भातले अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। तर राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झाली आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 13 नेत्यांची निवड झाली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 13 पैकी 9 निवडून आले, 4 नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी सांगितले। 33 उपनेते त्यापैकी 21 निवडून आले आणि 12 नियुक्त केले गेले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने निवडून आलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलं। नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील
असं कोर्टानं विचारलं. त्यावर नेता हे पद पक्ष संघटनेमधील असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलंय. आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि म्हणून त्यांनी चुका काढल्या असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर नेता म्हणजे काय, पक्ष